हाय गाईज, आणि आज आपण जाणार आहोत पांडव लेण्या बघायला. आणि मी आता जस्ट झोपून उठलोय. आता वाजलेत 8 आणि खूप टायमाने उठलोय. आणि सांगायचं राहिलंच, मी नाशिकला आलोय. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तर आज आपण जाणार आहोत पांडव लेण्या बघायला. तर आता मस्त आंघोळ बिंघोळ करून निघूया. 2 hours later. फायनली गाईज आंघोळून रेडी झालोय आणि आता इथून थोड्याच वेळात रवाना आहोत आपण. पण त्याच्या आधी पोटा पाण्याचं बघायला लागेल. तर मित्रांनी इथं खिचडी बनवली आहे, तर ती खाऊन लगेच आपण निघूया. फायनली गाईज आता निघलोत आणि माझ्यासोबत हुशार आणि जनार्दन आहे. अजून 2 बाकी आहेत, त्यांना हा पिकअप करायला जाणार. आणि चला आता आपण जाऊया. गाईज आपण आलो इथं पांडव लेण्या बघायला. आणि तिथं त्या डोंगरावरती चढायचं आहे आपल्याला. आणि अजून 2 जण बाकी आहेत, तर त्यांना पण आणायला जावं लागतं. त्यांना आणायला जातोय, नंतर आपण वरती चढणार. ते आल्यावरती आता सर्वजण आलेलो आहोत आम्ही. आणि आता वरती चढू आणि बघतोय, नाहीतर तिकडं जायचा प्लॅन आहे. नंतर आपण तिकडं डोंगरावरती जाणार. तर फायनली आता वरती चढतोय आणि खायला प्यायला घेतलेला आहे. तर आता चला वरती जाऊया. सगळं दिसत आहे. तर मग हाय गाइस, कैसा लग रहा है तेरे को? मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है, दिल गार्डन गार्डन. अच्छा लग रहा है. चला घ्या स्प्राइट प्या, दमवलं थोडस. एक पॅक जाऊन दे. बघा झाडावर चढलाय. झाड एकदम असं वाकलेलं आहे. मोगली चढलाय झाडावर. अबे साले. बघा हा मोगली. फायनली तिकीट घेतलेलं आहे आणि आता आलोय इथं. चप्पल काढून घ्यावं लागतं. तर चला. पूर्ण अंधार आहे मित्रांनो. 1 मिनिट कॅमेरा पासून बघू शकता. पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे आणि छोट्या छोट्या खोल्या आहेत ह्याच्यात. त्या खोलीमध्ये जाऊ आपण. काहीच दिसत नाही, फक्त इथं जो दरवाजातला उजेड येतोय तोच दिसतोय. आणि आवाज पूर्ण गुंजतोय मधी. मुलं खूप गर्दी करून राहिले. तर आता निघतोय बाहेर. पूर्ण दगडांनी बांधकाम केलेलं, म्हणजे दगडात कोरलेलं आहे सर्व. अजून तिकडच्या पण साईडला जाणार आहोत. तिकडच्या त्या साईडनी जाणार. चला तर चला. बघू शकता इथं पण मध्ये कोरलेलं आहे, तर तिथं चढू आपण. आणि ते बघा ते येऊन नाही राहिले ते इकडं.
इथं कोरलेलं आहे, बघू शकता. आणि इकडे आहे काहीतरी मध्ये खोल्या आहेत, त्याच्यात पण मध्ये खोल्या आहेत. चला आता पुढं पण जाऊ आपण. एवढ्या माश्या आहेत त्या. तर हिच्यात आहेत मासे. आम्ही आता यासाठी येतो नाश्ता पकडणार. मोठा तर डोखा आहे. हा बघा, हा मोगली चढला, त्याला सवय आहे, त्याला वरती चढायची सवय आहे. तर एन्जॉय करतो इकडं. अजून पुढं पण बघण्यासाठी खूप आहे, तर चला. कोणची लँग्वेज बोलून राहिले अजून आम्हाला समजलं नाही. नक्षीकाम केलेलं आहे जनार्दन माझे. हा बघा तो. आणि इथं आपण आता थंबनेल साठी एक फोटो घेऊ. चाललंय आमचा मोगलीवर बघा. चढ रे मोगली. बघा, मोगली गेला वरती आणि पायऱ्या आहेत इकडून जायला. आणि किती मोठं कोरलेलं आहे दगडामध्ये आपला मोगली बघा. बघू शकता मित्रांनो, खूप खोलमध्ये केलेलं आहे कोरीव काम. आणि पूर्ण टॉर्च लावून बघावं लागते. बघू शकता कितीतरी लांब तिथून इथपर्यंत कोरीव काम केलेलं आहे. आणि मस्त असं कोरीव काम केलं इथं. आणि बघायचं असेल ना तर नक्की नाशिकला या पांडवलेने बघायला. आणि इथून आपण आता घेऊ नाशिकचं पूर्ण व्ह्यू. बूम बूम गाईज. पण इथून ना वाईट अँगल माझ्या याच्यात नाहीये, मी दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला. तुम्हाला इथून सर्व नाशिक बघायला मिळेल. बघ, इथून जे नाशिक आहे ना ते संपूर्ण दिसतं इथून. ह्या लेणी म्हणजे ह्या पांडव डोंगरापासून, पांडव नाही पांडव लेणी याला म्हणतात. आणि बघा ऑरेंजचे आलेले आहेत. हॅलो गाईज, तुम्हाला पटेल तर लाईक शेअर करा, नसं पटेल तर नको करा. तर मित्रांनो, आता लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आता आम्ही जातो खाली एक मंदिर आहे, तिथं आपण जाऊ नंतर व्हिडिओ एंड करू. तर चला. 1 hour later. आता खाली आलोय आणि त्या साईडनी मंदिर आहे तिथं. आपण त्या मंदिरात जाऊ आणि नंतर आपल्या रूमवरती जाणार आणि मस्त झोपून घेणार. फायनली गाईज बघू शकता इथं जी गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे ती इथं ह्या मंदिरात आहे. आणि इथं जास्त काही गर्दी करू देत नाही, त्याच्यामुळं मी काही बोलत नाही जास्त. इथं दर्शन घेऊन आपण लगेच बाहेर निघणार आहोत. आणि बघू शकता खूप मोठे आहे आणि हॉल पण एकदम मोठा हॉल आहे. फायनली गाईज दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. तर भेटूया आपण अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हॅलो गाय.